सोयाबीन वड्याची भाजी बनवूयात। एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं। पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये सोयाबीन वड्या अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। एका दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश दुधावरची साय घ्यायची। याच्यामध्ये कमी आंबट असलेलं अर्धी वाटी दही घ्यायचं। दह्यामध्ये पाव चमचा हळद, 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता सोयाबीनमध्ये थोडंसं थंड पाणी टाकून सोयाबीन व्यवस्थित पिळून घ्यायच्या। कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करत ठेवायचं। अर्धा चमचा जिरे टाकायचं। 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकायचा। 1 चमचा भरून अद्रक लसणाची पेस्ट टाकायची। याच्यामध्ये सोयाबीन टाकायच्या। सोयाबीन थोड्याशा परतून घ्यायच्या। चवीनुसार मीठ टाकायचं। 1 चमचा भर कांदा लसूण मसाला टाकायचा आणि नंतर आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते सोयाबीनमध्ये टाकायचं। तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं। तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि भाजी 5 मिनिटे बारीक गॅसवरती शिजू द्यायची। लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.